नमस्कार, मी हेमंत देसाई. मी आता पुण्यात आलो आहे आणि हे घर आहे ते प्रसिद्ध व्यवस्थापन तज्ज्ञ डॉक्टर प.चिं. शेजवलकर, जे दिवंगत झाले काही वर्षांपूर्वी. परंतु त्यांची पत्नी म्हणून नाही, जिची स्वतंत्र एक आयडेंटिटी आहे, स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे आणि रेडिओवरती अनेक वर्ष पुणे आकाशवाणीवरती जिने गाऊन लोकांना रिझवलं, भजनं म्हटली आणि वेगवेगळ्या स्वरूपाची भावगीतं म्हटली आणि अत्यंत प्रसिद्ध अशा प्रकारची ही गायिका या आता आज 93 वर्षांच्या आहेत. आजही त्यांच्या आवाजामध्ये एक मजा आहे, आजही रंगत आहे त्या आवाजामध्ये. आणि योगायोगाची गोष्ट किंवा माझ्या भाग्याची गोष्ट म्हणजे ती माझी सख्खी आत्या आहे आणि ती रेडिओवरती ज्या पद्धतीने गायची, तिचं नाव छापून यायचं वर्तमानपत्रात, तेव्हा रेडिओसारखी माध्यमं खूप कमी होती आणि खूप वलय होतं तिच्या नावाला. तेव्हा कुमुदिनी पेडणेकर असतील, मालती पांडे असतील, त्यांच्या मंदा पांडे असतील, त्यांच्याच कुटुंबातल्या अशा अनेक गायिका त्यावेळी जेव्हा भावगीतांच्या आकाशामध्ये तळपत होत्या, त्यापैकी एक म्हणजे उषाताई शेजवलकर, ज्या माझ्या आत्या आहेत आणि अजूनही त्या अत्यंत उत्साहाने जगत आहेत. त्यांच्या कन्या म्हणजे प्रसिद्ध कवयित्री, व्यवस्थापन तज्ज्ञ, वाणिज्य तज्ज्ञ सुषमा केसकर या आहेत. त्यासुद्धा माझ्या शेजारी बसलेल्या आहेत. त्या माझ्या आत्याच आहेत. त्या आता सायकॉलॉजीच्या बद्दलसुद्धा ज्याला म्हणतो की ॲडवाईस देतात आणि त्या प्राचार्य होत्या SNDT कॉलेजच्या. आज इथे मी मात्र आलो आहे ते उषा शेजवलकर यांना एखादं छोटंसं गाणं किंवा भजन जे काय असेल त्यांना ऐकावं असं वाटेल ते त्यांनी ऐकवावं आणि त्यांच्या काळातल्याच नव्हे तर नंतरच्या आजच्या काळातल्या लोकांना ते आवडेल असं. ओव्हर टू उषाताई शेजवलकर. नाम विठोबाचे घ्यावे, नाम विठोबाचे घ्यावे, मग पाऊल टाकावे, मग पाऊल टाकावे. नाम तारक हे थोर, नाम तारक हे थोर, नाम तारक हे थोर. नामे तारिले अपार, नामे तारिले अपार. नाम विठोबाचे घ्यावे, मग पाऊल टाकावे, मग पाऊल टाकावे. फारच छान अनुभव आहे आणि अगदी 2 मिनिटामध्ये सुद्धा आम्हाला पूर्वीचा तुझा आवाज होता त्याची जादू ऐकायला मिळाली आणि असंच गात आपण राहा, आनंदाने जगत राहा. आणि जुने जे रेडिओवरती गाणे ऐकण्याचे जे शौकीन आहेत त्यांना मात्र याची मजा पुन्हा जाणवेल एवढ्याचसाठी छोटासा हा कार्यक्रम केला. धन्यवाद.